आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातमध्ये आहेत. सोमनाथ येथे ज्योतिर्लिंग आहे. तिथे 8 जानेवारी 1026 ला म्हणजे आजपासून 1000 वर्षापूर्वी गझनीच्या मोहम्मदने हल्ला केला. तो अत्यंत गाजलेला हल्ला आहे. पण लोकांची प्रतिक्रिया बघणार की त्यागाच्या की तेव्हाचा चालुक्य सोळंकी राजा भीम पहिला याने प्रतिकार केलाच नव्हता, तो पळून गेला. पण मग इन रिटर्न त्याने नंतर हे मंदिर पुन्हा उभारलं, हे बघणार काय. शिवाय तेव्हाच्या सामान्य लोकांनी प्रतिकार केला. सुमारे 20,000 लोक तेव्हा लढताना मारले गेले होते. पुढे प्रत्यक्ष मंदिराच्या इथे मोठ्या प्रमाणात लोक जमले होते आणि यानंतरही मंदिर पडत राहिलं. त्या प्रत्येक वेळी नव्याने मंदिर बांधले. शेवटी हे मंदिर एक स्वाभिमानी होतं आणि एक व्यापारी केंद्र सुद्धा होतं. त्यातनं व्यापार वाढत होता आणि अशा प्रकारे सोमनाथ ही भारतीयांची एक इंटरेस्टिंग आठवण आहे की ज्यातून त्यांनी एक प्रकार दाखवून दिलं की आम्ही कितीही संकट येऊ उभे राहूच. किंबहुना सोमनाथ पाडल्यानंतर पुढच्या 100 वर्षामध्ये भारतामध्ये मंदिर निर्मितीची मोठी लाट आली आणि भारतातली सर्व मोठी मोठी मंदिरं बरोबर तेव्हाच बांधली गेली. आणि अशा प्रकारे गझनीला याहून चांगलं उत्तर काय असू शकतं का, सांगा बरं.